Welcome to Expert with Gauri. Today we learn 9th standard mathematics part 1 यामधील सेकंड चॅप्टर रियल नंबर्स. आता यामधील प्रॅक्टिस सेट 2.1 आपण पाहणार आहोत. आता त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन जो दिलाय तो दिलाय क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर्स इनटू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप. या क्वेश्चन मध्ये आपल्याला सर्व रॅशनल नंबर्स दिलेले आहेत. या रॅशनल नंबरचे डेसिमल फॉर्म टर्मिनेटिंग आहेत का नॉन टर्मिनेटिंग आहेत ते ओळखून आपल्याला क्लासिफाय करायचे आहे. आता हा क्वेश्चन सॉल्व करण्याआधी बेसिक कन्सेप्ट्स ऑफ टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग व्यवस्थित शिकूया. आता टर्मिनेटिंग टाइप मध्ये काय काय असतं ते पहिले पाहूया आपण. त्यासाठी टर्मिनेटिंग टाइप. आता या टाइप मध्ये डिनोमिनेटर असतो तो 2 किंवा 5 असला पाहिजे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल 1/2, 5/2, 17/2, 3/5, 9/5, 8/5. ओके, म्हणजे हे डिनोमिनेटर जे आहे ते 2 किंवा 5 असले पाहिजे. आता यांचे डिनोमिनेटर 2 किंवा 5 आहेत. सपोज एखाद्या रॅशनल नंबरचा डिनोमिनेटर जर का 32 असेल, म्हणजे सपोज ती संख्या 5/32 असेल. ओके, तर त्याचा डिनोमिनेटर 32 आला, तर त्यांचे फॅक्टर 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 असे येतील. ओके, म्हणजे काय होईल 2 2 जार 4, 4 2 जार 8, 8 2 जार 16 आणि 16 2 जार 32. म्हणजे 32 चे हे फॅक्टर आलेले आहेत. आता हे जे फॅक्टर आलेले आहेत त्याच्यामध्ये सगळे 2 नंबर आलेले आहेत. त्याच्यामुळे ही जी संख्या आहे 5/32 ही टर्मिनेटिंग टाइप आहे. सपोज एखाद्याचा डिनोमिनेटर 25 असेल, 4/25 ही जर का आपण संख्या घेतली तर 4/25 चे फॅक्टर 5 मल्टिप्लाय 5, 5 5 जार 25 असे येते. ओके, म्हणजे डिनोमिनेटरला 5 आलेला आहे, त्यामुळे ही जी संख्या आहे 4/25 ती आहे टर्मिनेटिंग टाइप. एक नंबर देऊ आपण, याला सेकंड नंबर देऊ. थर्ड एक्झाम्पल 4/25 असे आहे. ओके, म्हणजेच 4 ला 25 नी डिवाइड करायचं आहे. ओके, आता 4 ला हे डिवाइड होत नाही, त्यामुळे 25 0 जार 0, 4 उरला. आता इथं पॉईंट घेऊया, म्हणजे आपल्याला वरनं 0 घेता येईल. मग 25 1 जार 25, 40 - 25 इज इक्वल टू 15. ओके, अजून एक 0 घेऊया. मग 25 6 जार 150 इज इक्वल टू 0. आता अशा वेळेस बघा इथे रिमाइंडर 0 येते आणि उत्तर पण पूर्ण येत आहे, त्यामुळे याला सुद्धा टर्मिनेटिंग टाइप असे याला म्हणतात. सेकंड आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप. आता याच्यामध्ये टर्मिनेटिंग टाइपच्या एकदम ऑपोजिट, म्हणजे डिनोमिनेटरला 2 किंवा 5 नसतील तर त्यांना नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप असे म्हणतात. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज 1/7 घेतला, 3/11 घेतला, 19/17 घेतला. आता यामध्ये 2 किंवा 5 येत नाही आणि 7 11 17 यांचे जर का फॅक्टर घेतले तर त्यामध्ये सुद्धा 2 किंवा 5 येत नाही. ओके, आता हा फर्स्ट जो आहे तो आपण सॉल्व करून बघूया. ओके, 1/7 आहे, म्हणजे 1 ला 7 ने डिवाइड करायचं. आता भाग तर काही जात नाही 7 नी, त्याच्यामुळे 0 आला 1. आता इथं पॉईंट घेऊया, म्हणजे वरनं 0 घेते. ओके, म्हणजे 7 1 जार 7, 10 मधून 7 गेले, 3 उरले. परत वरनं 0 घेतला, 7 4 जार 28, रिमेनिंग 2 राहिले. परत 0 घेतला, 7 2 जार 14, रिमेनिंग 6 राहिले. परत 0 घेतला, 7 8 जार 56, 4 रिमेनिंग राहिले. परत 0 घेतला, 7 5 जार 35, रिमेनिंग 5 राहिले. परत 0 घेतला, 7 7 जार
49, रिमेनिंग 1 राहिला. आता परत 0 जर का घेतला आपण तर ओके, म्हणजे 7 1 जार 7, म्हणजे हा इथं 10 आलेला आहे, इथं सुद्धा 10 आलेला आहे. म्हणजे 10च्या पुढचे जे प्रोसेस येणार आहे ते एकदम सेम येणार आहे. म्हणजे हे जे नंबर आहेत 1 4 2 8 5 7 हे रिपीटेड येणार आहे. ओके, त्यामुळे यालाच नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइम असे म्हणतात. म्हणजे आन्सरमध्ये तेच नंबर परत कंटिन्यू होतात आणि इथे जे रिमाइंडर आलेली आहे ती 0 येत नाही. तेव्हा अशा संख्यांना नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप असे म्हणतात. जर 1/6 असा नंबर असेल तर 6चे फॅक्टर 2 × 3 येतात. ओके, आता यामध्ये 2 जर का फॅक्टर आला त्याच्याबरोबर हा दुसरा एक फॅक्टर आलेला आहे 3. ओके, मग आता अशा वेळी फॅक्टर 3 आलेला आहे, त्यामुळे हा सुद्धा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप झाला. म्हणजे 2 किंवा 5 पेक्षा वेगळा नंबर डिनोमिनेटरच्या फॅक्टरमध्ये येत असेल तर त्या संख्यांना नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप असे म्हणतात. ओके, म्हणजे इफ द प्राइम फॅक्टर ऑफ द डिनोमिनेटर ऑफ अ रॅशनल नंबर आर 2 or 5 or 2 and 5, then the decimal form of the rational number is terminating, and opposite if the prime factors are and opposite is if the prime factors are other than 2 or 5, then the decimal form of the rational number is non-terminating and recurring. ओके, आता प्रॅक्टिस सेट 2.1 आपण सोडवायला लागूया. आता यामधील फर्स्ट क्वेश्चन दिलाय आपल्याला 13/5. ओके, आता हा रॅशनल नंबर आपल्याला ओळखायचा आहे, टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे. ओके, आता आपण बेसिक कन्सेप्ट पाहिला तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं डिनोमिनेटर जर का 2 किंवा 5 असेल तर त्याला म्हणतात टर्मिनेटिंग. ओके, मग त्यामुळे इथं आपल्याला लिहिता येईल आन्सर धिस rational number is terminating. Because their denominators is prime number किंवा प्राइम फॅक्टर फाइव. त्यानंतर सेकंड क्वेश्चन दिले आपल्याला 2/11. आता ह्याचा डिनोमिनेटर बघा 11 आहे, म्हणजे 2 किंवा 5 नाहीये आणि त्याचे फॅक्टर जर का काढले तर ते सुद्धा 2 किंवा 5 येणार नाही. त्यामुळे इथे असे लिहावे लागेल this rational number is non-terminating recurring. इथं टाइप लिहिले तरी चालेल, टाइप ते सुद्धा त्याचे कारण पण लिहू आपण. बिकॉज देअर डिनोमिनेटर्स is other than prime factor 2 or 5. थर्ड क्वेश्चन आहे 29/16. 29/16 is equal to 29/2 2 जार 4, 4 2 जार 8 आणि 8 2 जार 16. ओके, 2 2 जार 4, 4 2 जार 8, 8 2 जार 16. म्हणजे इथे सुद्धा 2 हा फॅक्टर आलेला आहे. त्यामुळे this rational number
is terminating type because their denominator is prime factor 2. फोर्थ क्वेश्चन आहे 17/125. आता 17 आणि 125 चे फॅक्टर आपल्याला घ्यावे लागतील. मग आता 5 5 5 जार 25 आणि 25 5 जार 125. ओके, म्हणजे त्याचे फॅक्टर होतात 5 5 5. ओके, त्यामुळे therefore this rational number is terminating type because their denominators are prime factors 5. Okay, if the prime factors of the denominator of a rational number are 2 or 5 or 2 and 5, then the decimal form of the rational number is terminating. Okay, therefore this rational number is terminating type. Fifth question आहे 11/6. आता 11/6 11. आता 6 चे फॅक्टर जर का काढले तर 2 × 3 असे होतील. ओके, मग ॲज पर द टर्मिनेटिंग रूल प्रमाणे 2 हा फॅक्टर आलेला आहे, पण त्याबरोबर 3 हा फॅक्टर आलेला आहे. ओके, त्यामुळे दिस रॅशनल नंबर is non-terminating recurring type because their denominators are other than prime factor 2 or 5. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. ओके, म्हणजे रॅशनल नंबरचे डेसिमल फॉर्म मध्ये आपल्याला काढायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन दिला आहे 127/200. ओके, आता याचं डायरेक्टच आपल्याला डिव्हिजन करावं लागेल. 127 या नंबरला आपल्याला 200 नी डिवाइड करावं लागेल. ओके, आता 200 नी 127 ला भाग जात नाही, त्यामुळे इथे 0 घ्यावं लागेल फर्स्ट. 127. आता इथं आपण पॉईंट देऊया, म्हणजे आपल्याला एक 0 घेता येईल. आता झाली 1270. ओके, आता 200चा जर का टेबल पार्ट असेल तर छानच, नाही तर मग 2चा टेबल आणि त्यावरती पुढे 2 0 जर का दिले तर तुम्हाला 200चा टेबल व्यवस्थित येईल. आता मला हा टेबल येतो त्याच्यामुळे मी डायरेक्ट करते. मग 206 जार 1200. या दोघांची सबट्रॅक्शन केल्यानंतर 70 उरले. आता वरून एक 0 घेऊया आपण, म्हणजे 700 झाले. बट 203 जार 600. सबट्रॅक्ट केल्यानंतर इथे राहिले 100. वरतून एक 0 घेतला. 205 जार 1000. ओके, म्हणजे रिमाइंडर झाला 0.
आणि आपलं आन्सर मिळालं 127/200 इज इक्वल टू 0.635. ओके, म्हणजे आपल्याला जे सांगितलं होतं रॅशनल नंबरचं डेसिमल फॉर्ममध्ये कन्व्हर्टिंग करायचं होतं, त्याप्रमाणे आपण हे डेसिमल फॉर्ममध्ये कन्व्हर्टिंग केलं. सेकंड क्वेश्चन आहे 25/99. 25ला 99 नी डिवाइड करावं लागेल. ओके, आता 99 ही मोठी संख्या आहे 25 पेक्षा, म्हणून 0 घ्यावं लागेल, कारण 25ला भाग जात नाही तिने. 25 इथं पॉईंट घेऊया, म्हणजे 0 घेता येईल. 99 2 जा 198, रिमेनिंग राहिली 52, वरतून घेतला 0. 99 5 जा 495, सबट्रॅक्ट केल्यानंतर 25. ओके, म्हणजे आता ही 25 आणि हे 25 सेम आलेले आहे, म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती सेम होणार आहे इथून परत. ओके, त्यामुळे या प्रोसेसला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. ओके, त्यामुळे इथं आन्सर लिहिताना मात्र देअरफॉर 25/99. आता हे नंबर कंटिन्यू येणार आहेत पुढं, त्याच्यामुळे या नंबरवरती एक बार द्यावा लागेल, म्हणजे त्यावरून लक्षात येईल की 0.25 बार. या बारमुळे लक्षात येईल की हे जे नंबर आहेत ते रिपीटेड येणार आहेत. ओके, आता इथे डिव्हिजनची प्रोसेस पूर्ण झालेली नाहीये बघा, प्रत्येक वेळेस प्रोसेस कंटिन्यू होत राहील. 0.25 पुढं पण तसंच होईल, म्हणजे असं 0.25 25 25 असे हे 25 जे नंबर आहेत ते सारखे सारखे येत राहतील, त्याच्यामध्ये स्टॉप येणार नाही, हे सारखे नंबर रिपीटच होत राहतील. हा जो नंबर आहे तो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप आहे, त्यामुळे 0.25 बार. थर्ड क्वेश्चन दिले आपल्याला 23/7. 23 या नंबरला 7 ने डिवाइड करावं लागेल. ओके, 7 3 जा 21, 2 राहिले. आता 2 ला 7 ने काय भाग जात नाही. ओके, त्यामुळे इथं पॉईंट घ्यावा लागेल आणि वरतून एक 0 घ्यावा लागेल. मग 20 झाले. आता 20 ला 7 ने डिवाइड करायचं आहे, म्हणजे 7 2 जा 14, रिमेनिंग राहिली 6, 0 घेतला. 7 8 जा 56, रिमेनिंग राहिले 4, 0 घेतला. 7 5 जा 35, रिमेनिंग राहिले 5, 0 घेतला. 7 7 जा 49, 1 राहिला, 0 घेतला. परत 7 1 जा 7, 3 राहिली, वरतून 0 घेतला. 7 4 जा 28, 2 राहिले. ओके, आता ह्याच्या पुढे जर का आपल्याला प्रोसेस करायची असेल तर परत आपल्याला इथे 0 घ्यावं लागेल. ओके, म्हणजे 20 होतील. म्हणजे इथं सुद्धा हा 20 नंबर आलेला आहे, म्हणजे इथून इथपर्यंतची जी प्रोसेस आहे ती कंटिन्यू होत राहणार आहे. ओके, त्यामुळे हे जे नंबर आहेत 2 8 5 7 1 4 हे रिपीटेड होणार आहेत, त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला 12 द्यायचा आहे. त्यामुळे आपला आन्सर होईल 23/7 इज इक्वल टू 3.285714. आता रिपीटेड नंबर हे येणार आहेत पॉईंटच्या पुढचे, त्यामुळे त्याच्यावरती हा बार काढायचा आहे. ओके, म्हणजे रिमाइंडर काही इथं 0 येणार नाही, रिमाइंडर इथं 0 येणार नाही, आणि ही प्रोसेस कंटिन्यू होत राहील. त्यामुळे या नंबरवरती आपल्याला बार घ्यावा लागेल, आणि या नंबरला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप असे म्हणतात. फोर्थ क्वेश्चन आहे 4/5. म्हणजे या 4 ला 5 ने डिवाइड करावं लागेल. ओके, आता 4 ही संख्या लहान आहे 5 पेक्षा, त्यामुळे इथे 0 द्यावा लागेल. पॉईंट 0 घेऊया वरनं, म्हणजे 5 8 जा 40, आन्सर झाले 0.8.
आणि रिमाइंडर राहील 0. त्यामुळे देअरफॉर 4/5 इज इक्वल टू आन्सर 0.8. आता याला म्हणतात टर्मिनेटिंग टाईप. त्यानंतर 5th क्वेश्चन दिले आपल्याला 17/8. जे 17ला 8ने आपल्याला डिवाइड करावं लागेल. 8 2 जार 16, रिमेनिंग राहिला 1. इथं पॉईंट देऊया म्हणजे वरनं 0 घेता येईल. 8 1 जार 8, इथे 2 राहिले, 0 घेतला. 8 2 जार 16, वरतून 0 घेऊया. 8 5 जार 40. ओके, रिमाइंडर 0 झाली म्हणजे हा जो रॅशनल नंबर आहे त्याला म्हणतात टर्मिनेटिंग टाईप. ओके, त्यामुळे आन्सर येईल इथे 17/8 इज इक्वल टू 2.125. तर यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलाय 0.6 डॉट दिलाय होती. म्हणजे डॉट म्हणजे रिपीटेड 6 येतात पुढे. ओके, मग आता या नंबरसाठी आपण x गृहीत धरूया. त्यामुळे लेट x इज इक्वल टू 0.6 डॉट. ओके, ह्याला इक्वेशन 1 समजूया आपण. आता इथे बघा पॉईंटच्या पुढे एकच नंबर रिपीट होत आहे, त्यामुळे याला 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, सपोज जर का हा नंबर असा असता 0.67, तर पॉईंटच्या पुढे 2 नंबर आलेले आहेत, तेव्हा आपल्याला मल्टिपल करताना 100 घ्यावे लागतील. पॉईंटच्या पुढे जर का 3 नंबर आले तर मल्टिपल करताना आपल्याला 1000 ने मल्टिपल करावं लागेल. आता इथे पॉईंटच्या पुढे एकच नंबर रिपीट होत आहे, त्यामुळे सो मल्टिप्लाय both the sides by 10. ओके, लेफ्ट साइड आहे x मल्टिपल 10 इज इक्वल टू राइट साइड आहे 0.6 डॉट मल्टिपल 10. x मल्टिपल 10 इज इक्वल टू 10x इज इक्वल टू, तर ह्याचं होईल 6.6 डॉट. आता ह्याला देऊया सेकंड नंबर. ओके, आता इथे सबट्रॅक्शन करावं लागेल इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1. सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2. ओके, मग आता ह्याची लेफ्ट साइड 10x, यामधून इक्वेशन 1 ची लेफ्ट साइड सबट्रॅक्ट करायची आणि इक्वेशन 2 च्या राइट साइड मधून इक्वेशन 1 चा राइट साइड जी आहे ती सबट्रॅक्ट करायची. देअरफॉर 10x मायनस x इज इक्वल टू 9x इज इक्वल टू, आता ह्याचं सबट्रॅक्शन इथं घेऊया आपण. 6.6 डॉट मायनस 0.6 डॉट. आता हे दोन्ही सेम नंबर आहेत, 6 डॉट 6 डॉट, त्यामुळे हे कॅन्सल होऊन इथं 0 होईल. पॉईंट जसा तर तसा, आणि 6 मधून 0 गेले, राहिले 6, म्हणजे इथं आन्सर येईल आपलं 6. देअरफॉर x इज इक्वल टू 6/9. आता हा रॅशनल नंबर आपल्याला स्मॉल सुद्धा करता येतोय बाय डिवाइडिंग 3. 3 2 जार 6, 3 3 जार 9, म्हणजे x मिळाला आपल्याला 2/3. ओके, आता x आपण 0.6 साठी घेतलेला होता, त्यामुळे देअरफॉर 0.6 इज इक्वल टू 2/3. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेलं आहे बघा, P/Q च्या फॉर्म मध्ये आन्सर कन्वर्ट करायचे आहे. त्याप्रमाणे आपण हे आन्सर कन्वर्ट केलेलं आहे. आता हे आन्सर आपण चेक करूया की करेक्ट आहे का. आन्सर आले आपल्याला 2/3, म्हणजे 2 ला 3 ने डिवाइड करायचं आहे. ओके, 3 ही संख्या मोठी आहे 2 पेक्षा, त्यामुळे भाग जात नाही, त्यामुळे 0 दिला पहिले. इथे पॉईंट घेऊया, म्हणजे इथे 0 घेतला. 3 6 जार 18, 20 मायनस 18 इज इक्वल टू 2 राहिले, म्हणजे परत हा 2 आला, म्हणजे इथून ही प्रोसेस परत रिपीटेड होणार आहे. म्हणजे इथे जर का परत आपण 0 घेतला तर परत 3 6 जार 18, 3 6 जार 18, 3 6 जार 18 असंच होत राहणार आहे कंटिन्यू. ओके, त्यामुळे इथे डॉट येईल.
त्यामुळे आपला क्वेश्चन जो दिलेला होता 0.6 डॉट आणि आपला आन्सर जे आलेला आहे 2/3 हे मॅच झालेलं आहे, त्यामुळे आपला आन्सर करेक्ट आहे. सेकंड क्वेश्चन 0.37. आता इथे बार दिलाय बघा. आता बार म्हणजे बार दिलाय 3 आणि 7 या नंबरवरती, म्हणजे हे नंबर जे आहे ते रिपीटेड आहे. ओके, आता त्यासाठी आता या पूर्ण नंबरसाठी आपण x घेऊया. त्यामुळे लेट x इज इक्वल टू 0.37 बार. ओके, आता ह्याला इक्वेशन 1 म्हणूया आपण. आता पॉईंटच्या पुढे बघा 2 नंबर रिपीटेड होत आहे, त्यामुळे आपल्याला इथे 100 ने मल्टिपल करावं लागेल. ओके, त्यामुळे देअरफॉर आता x याला 100 ने मल्टिपल करायचं आहे, x मल्टिपल 100. ओके, ही झाली लेफ्ट साइड इज इक्वल टू 0.37 बार मल्टिपल 100. ही झाली राईट साइड. ओके, त्यामुळे इथे 100x इज इक्वल टू आता 37 0.37 बार मल्टिपल 100 जी इथं होईल 37.37 बार. आता ह्याला आपण सेकंड नंबर देऊया. आता नेक्स्ट सबट्रॅक्ट करावं लागेल इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1. ओके, आता इक्वेशन 2 ची लेफ्ट साइड मायनस लेफ्ट साइड इक्वेशन 1 ची, म्हणजे देअरफॉर 100x मायनस x. आता दोघांची राईट साइड सबट्रॅक्ट करायची. सेकंड इक्वेशनची राईट साइड आहे 37.37 बार मायनस इक्वेशन 1 ची राईट साइड आहे 0.37 बार. 100 मायनस 1 इज इक्वल टू 99x इज इक्वल टू आता हे एकदम सोपं आहे, आपण डायरेक्ट इथे घेऊ. 37 आणि 37 बार हे दोन्ही कॅन्सल होतील, त्याच्यामुळे इथे 0 येतील आणि 37 मायनस 0 इज इक्वल टू 37. आता यावरून आपल्याला x ची व्हॅल्यू काढता येईल. देअरफॉर x इज इक्वल टू 37/99. आता x जो घेतला होता आपण तो 0.37 बार साठी घेतला होता, त्यामुळे देअरफॉर 0.37 बार इज इक्वल टू 37/99. ओके, आता हे सुद्धा उत्तर आपलं करेक्ट आहे की नाही त्यासाठी 37 ला 99 ने डिवाइड करून तुम्ही बघू शकता. त्यानंतर थर्ड क्वेश्चन दिले आपल्याला इथे 3.17 बार. हा जो नंबर आहे त्यासाठी आपल्याला x घ्यावा लागेल. लेट x इज इक्वल टू 3.17 बार. ओके, आता इथे बघा 1 and 7 आर द 2 रिकरिंग डिजिट आलेले आहेत. ओके, मग त्यामुळे आपल्याला येथे 100 ने मल्टिपल करावं लागेल. मग देअरफॉर x मल्टिपल 100 इज इक्वल टू 3.17 बार मल्टिपल 100. देअरफॉर लेफ्ट साइडला झाले 100x अँड राईट साइडला झाले 317.17 बार. ओके, आता ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊया आपण आणि ह्याला इक्वेशन नंबर 2 देऊया. ओके, देअरफॉर आता सबट्रॅक्ट करावं लागेल. सबट्रॅक्ट 1 फ्रॉम इक्वेशन 2. देअरफॉर 100x इक्वेशन 2 ची लेफ्ट साइड मायनस इक्वेशन 1 ची लेफ्ट साइड x इज इक्वल टू 317.17 बार मायनस इक्वेशन 1 ची राईट साइड 3.17 बार. देअरफॉर 100 मायनस 1 इथे झाला 99x इज इक्वल टू आता हे आपल्याला ओरली करता येईल. 17 हे दोन्ही सेम आहे. 17 बार त्यामुळे इथं कॅन्सल झाले, त्यामुळे इथे 0 होतील. 317 मायनस 3 इथे होतील 314. देअरफॉर x इज इक्वल टू 314/99. ओके, आता x आपण घेतला होता 3.17 साठी जो क्वेश्चन आहे आपला, त्यामुळे इथे देअरफॉर आन्सर होईल 3.17 बार इज इक्वल टू 314/99. फोर्थ क्वेश्चन आहे 15.89 बार.
आता या नंबरसाठी आपल्याला x घ्यायचा आहे, त्यामुळे आन्सर इज लेट x इज इक्वल टू 15.89 बार. हियर 8 and 9 आर द टू रिकरिंग डिजिट्स. ओके, म्हणजे पॉईंटच्या पुढे रिपीटेड आलेले नंबर आहेत ते 8 आणि 9 आहेत, 2 डिजिट नंबर आहेत. त्यामुळे सो मल्टिप्लाय both the sides by 100. X multiple 100, 15.89 bar multiple 100. Therefore x multiple 100 is equal to 100x is equal to, आता ह्याचं मल्टिपल आपण डायरेक्ट करता येईल 1589.89 बार. Therefore 100x minus x. ओके, म्हणजे आता हे जे इक्वेशन आहे या इक्वेशन सेकंड इक्वेशन मधून फर्स्ट इक्वेशन आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. 100x मायनस एक्स, हा 100x लेफ्ट साईडचा मायनस लेफ्ट साईडचा x मायनस केला इज इक्वल टू, आता राईट साईड मधून राईट साईड सबट्रॅक्ट करायची 1589.89 बार मायनस 15.89 बार. Therefore 100x minus 1x is equal to 99x is equal to, आता ह्याचं सुद्धा आपल्याला ओरली करता येईल बार 89 मायनस बार 89 म्हणजे 0 झाले पॉईंटच्या पुढे 1589 मायनस 15 इथे येतील 1574. आता या x ची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. Therefore x is equal to 1574 अपॉन 99. ओके, आता आपण x जो घेतला होता तो क्वेश्चन साठी घेतला होता 15.89 बार इज इक्वल टू 1574 अपॉन 99. या प्रॅक्टिस सेटचा लास्ट क्वेश्चन आहे 2.514 बार. आता या नंबरसाठी आपल्याला x गृहीत धरायचा आहे, त्यामुळे लेट x इज इक्वल टू 2.514 बार. ओके, आता याला इक्वेशन 1 म्हणूया आपण. हियर 5, 1 and 4 आर द 3 रिकरिंग डिजिट्स आलेले आहेत, त्यामुळे आपल्याला इथे मल्टिपल करताना बोथ द साइड्स 1000 ने मल्टिपल करावं लागेल. ओके, त्यामुळे therefore x multiple 1000 is equal to 2.514 bar multiple 1000. Therefore 1000x is equal to, आता ह्याचं सुद्धा आपल्याला ओरली करता येईल 2514.514 हे बार आहे, त्यामुळे इथे सुद्धा बार आहे. ओके, ओरली जर का जमत नसेल तर हे रफ काम सुद्धा तुम्ही करू शकता. Therefore आता ह्याला देऊया इक्वेशन नंबर 2. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. ओके, लेफ्ट साइड मधून लेफ्ट साइड आणि राइट साइड मधून राइट साइड आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आहे. Therefore 1000x, ओके, ही लेफ्ट साइड मायनस ही लेफ्ट साइड मायनस x इज इक्वल टू, ह्याची राइट साइड आहे 2514.514 बार मायनस ह्याची राइट साइड 2.514 बार. Therefore आता ह्याचं सबट्रॅक्शन 999x. ओके, इथे 1000 आणि इथे 1 आहे, त्यामुळे यांची सबट्रॅक्शन ही 999x इज इक्वल टू, आता हे सुद्धा आपल्याला ओरली करता येईल. हा बार आणि हा बार सेम आहे 514 बार मायनस 514 बार.
हे कॅन्सल होऊन 0 होतील. 2514 मायनस 2 2512. त्याप्रमाणे x ची व्हॅल्यू काढून घेऊ. देअरफॉर x इज इक्वल टू 2512 अपॉन 999. हा जो x घेतला होता आपण तो या क्वेश्चनसाठी घेतलेला होता, त्यामुळे देअरफॉर 2.514 बार इज इक्वल टू 2512 अपॉन 999. ओके स्टुडंट, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.